हॅलो स्टुडंट्स, मी विशाखा. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सो आजच्या सेशनमध्ये आपल्याला बघायचं आहे महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स नाशिक इथून PhD एंट्रन्स टेस्टसाठी एक नोटिफिकेशन आलेलं आहे 2022-23साठी. तर हे नोटिफिकेशन काय आहे किंवा डिटेल इन्फॉर्मेशन याच्याबद्दल आपल्याला बघायचे. MBBSचे स्टुडंट्स किंवा हेल्थ सायन्स रिलेटेड जे स्टुडंट्स आहेत ती ही PhD एक्झाम देऊ शकतात किंवा कुठले आणखीन स्टुडंट्स याच्यासाठी पात्र आहेत ते आपल्याला आजच्या डिटेल व्हिडिओमध्ये बघायचं आहे. सो या PhD एंट्रन्स टेस्टचा जो सिलेबस किंवा पॅटर्न आहे तो असा आहे की 200 मार्कांसाठी ही एक्झाम होते. 2 सेक्शनमध्ये ही एक्झाम होणार आहे. सेक्शन ए मध्ये जनरल ॲप्टिट्यूड आणि रिसर्च मेथॉडॉजी असणार आहे 100 मार्क्ससाठी 50 क्वेश्चन्स, आणि सेक्शन बी जो असणार आहे तो देखील 100 मार्क्सचा 50 क्वेश्चन्स. ईच क्वेश्चन्स हॅव 2 मार्क्स. ओके, आणि तुमच्या सिलेबस म्हणजे विषयाशी निगडीत तो सेक्शन बी असणार आहे. ओके, तर असा हा पेपर पॅटर्न असणार आहे या एक्झामचा. सो ज्यांना अभ्यासाची गरज आहे किंवा ज्यांना आता आपल्याला नव्याने अभ्यास सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी एक स्पेशल कोर्स आम्ही घेऊन आलो आहोत जो आहे रिसर्च मेथॉडॉजीवरचा. ओके, जसं की आपल्याला माहिती आहे सेक्शन ए मध्ये जनरल ॲप्टिट्यूड आणि रिसर्च मेथॉडॉजी आहे. तो फुल कोर्स जो आहे रिसर्च मेथॉडॉजीवरचा आम्ही लॉन्च केलेला आहे, ज्याच्यामध्ये फुल सिलेबस नोट्स, फुल सिलेबस टेस्ट सिरीज, 1500 प्लस MCQ रिव्हिजन PDF मिळणार आहे तुम्हाला या कोर्समध्ये, जी संपूर्ण रिसर्च मेथॉडॉजी तुमची कंप्लीट करून घेणार आहे. ओके, आणि 100% गॅरंटी आहे जो रिसर्च मेथॉडॉजीचा पार्ट आहे तुम्ही 100% क्लिअर करू शकता. 100% मार्क्स तुम्ही त्याच्यामध्ये मिळवू शकता या कोर्समधून. ओके, सो हा कोर्स जॉईन करण्यासाठी फक्त दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे, ज्याची फीस आहे 999 रुपये. ठीक आहे, डिटेल इन्फॉर्मेशन आता आपण बघूया काय आहे ते नोटिफिकेशन. ठीक आहे, हे जे नोटिफिकेशन 2022-23 च्या PhD एंट्रन्स टेस्टसाठी आहे, ज्याची प्रवेश प्रक्रिया 31 मे 2022 पर्यंत होती, आणि ज्यांनी याच्यासाठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांच्यासाठी आता जो आपण कोर्स दाखवला तो खूप इम्पॉर्टंट आहे, खूप हेल्पफुल ठरणार आहे, कारण याच्यातून गॅरंटी मिळणार आहे तुम्हाला की रिसर्च मेथडचे संपूर्ण पार्ट तुम्ही कव्हर करू शकणार आहात. ठीक आहे, आणि डिटेल इन्फॉर्मेशनसाठी इथे आपल्याला सांगितलं आहे की ही युनिव्हर्सिटीची वेबसाईट आहे www.muhs.ac.in. ओके, आणि इथे ऑर्डिनन्स नंबर दिलेला आहे, या ऑर्डिनन्सनुसार आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन मिळणार आहे. तसंच याच्यात आपल्याला एक विद्यार्थी किंवा पॅरेंट्ससाठी एक नंबर दिलेला आहे, ज्याच्यावरती तुम्ही जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही इथे विचारू शकता. ठीक आहे, बघूया ऑर्डिनन्स, ज्याच्यामध्ये आपल्याला सगळी इन्फॉर्मेशन मिळणार आहे. ठीक आहे, ओके, इथे सगळ्या डेफिनेशन्स दिलेल्या आहेत, कुठल्या कुठल्या गरजेचं आहे ज्या रिसर्चशी रिलेटेड आहे. ठीक आहे, नेक्स्ट आपल्याला दिलेला आहे बघा, academic, administrative and infrastructure requirement to be fulfilled by the colleges institutes for getting recognition of offering MPhil PhD program. म्हणजे MPhil आणि PhD प्रोग्राम्स देणारे अकॅडमी किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इन्स्टिट्यूशन आहे, कॉलेजेस आहेत, त्यांना कुठले कुठले इन्फ्रास्ट्रक्चर आवश्यक आहे त्यांच्यासाठी डिटेल इन्फॉर्मेशन दिलेलं आहे या ऑर्डिनन्समध्ये. ऑब्जेक्टिव्स दिलेत की का ही MPhil परीक्षा किंवा PhD एक्झाम्स घेतली जाते. ठीक आहे, to award the degree of Masters of Philosophy and Doctorate in Philosophy on regular basis in any subjects of health science in faculties of medicine, dentistry, Ayurveda and Unani, homeopathy, allied health science and interdisciplinary subjects, and more particularly described in Annexure 1 in any of the subject as may specified and updated by the university, incorporating in it the list contained in the said annexure from time to time. आता इथे दिलेलं आहे annexure 1 मध्ये जे काही सब्जेक्ट्स आहेत त्या सगळ्या सब्जेक्ट्ससाठी काय पुरवणार तर डॉक्टरेट ऑफ फिलॉसॉफी म्हणजे PhD पुरवणं किंवा त्यांचे PhD करून घेण्यासाठी हे PhD एंट्रन्स टेस्ट घेतली जाते. ठीक आहे, याच्यामध्ये कुठले कुठले सब्जेक्ट्स आलेले आहेत मग, हेल्थ सायन्स रिलेटेड तर मेडिसिन, ठीक आहे, डेंटिस्ट्री, आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी, अलाइड हेल्थ सायन्स, इंटरडिसिप्लिनरी सब्जेक्ट्स, या सगळ्या सब्जेक्ट्ससाठी ही PhD एंट्रन्स कंडक्ट केली जाते.
to regulate the MPhil and PhD work process, to streamline the MPhil and PhD research procedure. Okay, to strive promote competitive merit and excellence, the sole guiding criterion in research activities MPhil and PhD scholars. MPhil and PhD कशासाठी, तर कॉम्पिटेटिव्ह मेरिट अँड एक्सिलन्ससाठी त्यांना प्रमोट करण्यासाठी ही PhD एंट्रन्स घेतली जाते. ठीक आहे. आता अजून काय काय दिलेलं याच्यामध्ये, इथे नॉमेनक्लेचर ऑफ डिग्री दिलेलं आहे, कॉन्स्टिट्यूशन ऑफ बोर्ड रिसर्च, कोणते कोणते लोक याच्यावरती आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर खाली इन्फॉर्मेशन दिलेली आहे, आणखीन पूर्ण डिटेल तुम्हाला या ऑर्डिनन्समध्ये मिळणार आहे. ड्युटीज ऑफ बोर्ड ऑफ रिसर्च, यांच्या कुठले कुठले ड्युटीज आहेत ते सुद्धा दिलेलं आहे. ओके, टू रिकग्नाइज द MPhil and PhD गाइड और रिसर्च सुपरवाइजर, formulate norms to recognize the department of institutions, center for research work leading to the MPhil and PhD degree. ओके, तुम्ही डिटेलमध्ये हे ऑर्डिनन्स रीड केल्यानंतर आणखीन काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मिळेल तुम्हाला. पण आपल्याला सध्या जे आवश्यक आहे या एक्झामला पात्र होण्यासाठी किंवा या एक्झाम देण्यासाठी ते इथे दिलेले इन्फॉर्मेशन. रिसर्च गाईड और रिसर्च सुपरवायझर, द एलिजिबिलिटी क्रायटेरिया ऑफ रिसर्च गाईड और रिसर्च सुपरवायझर, म्हणजे जर कोणाला रिसर्च गाईड किंवा सुपरवायझर व्हायचं असेल तर त्यांच्यासाठी इथे गाईडलाईन दिलेले आहे 8मध्ये 8.1 मध्ये. ओके, त्यानंतर फुल टाइम रेग्युलर टीचर विथ पोस्ट ग्रॅज्युएट क्वालिफिकेशन, टीचर कोण होऊ शकतं त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. पुढे काय आहे, इलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर को गाईड अँड को रिसर्च सुपरवायझर, ॲप्लिकेशन अँड अदर कंडिशन्स, ॲप्लिकेशन कसं करू शकतो. एनी एलिजिबल टीचर और एक्सपर्ट ऑफ सायंटिस्ट इंटेंडिंग टू बिकम MPhil and PhD गाइड और रिसर्च सुपरवायझर इन हेल्थ सायन्स शॅल अप्लाय इन Annexure 2. ठीक आहे. अजून काय इन्फॉर्मेशन आपल्याला बघता येईल याच्यामध्ये, चेंज ऑफ गाईड और रिसर्च सुपरवायझर चेंज करू शकतो का आपण. वन्स द MPhil and PhD स्कॉलर इज रजिस्टर्ड फॉर MPhil and PhD कोर्स, द चेंज ऑफ रिसर्च गाईड और रिसर्च सुपरवायझर शॅल नॉट नॉर्मली बी परमिटेड, म्हणजे त्यांना गाईड चेंज करण्याची परमिशन नाही आहे एकदा का तुम्ही रजिस्टर झाल्यानंतर. त्याच्यानंतर MPhil आणि PhD गाईड हु इज अवे फ्रॉम द सेंटर फॉर एनी अदर रिझन बट इज विलिंग टू गाईड ही स्कॉलर मे बी अलाउड टू डू सो. ओके, एखादा गाईड जर आपल्या स्टुडंट्सपासून लांब किंवा सेंटरपासून लांब राहत असेल पण त्यांची इच्छा आहे एखाद्या स्कॉलरला गाईड करायची तर ते अलाउ केलं जाणार आहे. ओके, त्यानंतर कॅन्सलेशन ऑफ गाईड और रिसर्च सुपरवायझरशिप, म्हणजे तुम्ही एखाद्या गाईडला किंवा सुपरवायझरशिपला कॅन्सल करायचं असेल तर त्याबद्दल इथे डिटेल इन्फॉर्मेशन दिलेले आहे. एलिजिबिलिटी क्रायटेरिया ऑफ ॲडमिशन ऑफ MPhil डिग्री, MPhil डिग्रीसाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे तो सुद्धा याच्यात दिलेला आहे. एलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर ॲडमिशन ऑफ PhD डिग्री, तो हे इम्पॉर्टंट आहे, आपण याच्यातले सगळे पॉईंट्स बघून घेऊया. The applicant willing to register PhD course as a PhD scholar shall fulfill the eligibility conditions are mentioned below. काही कंडिशन्स दिलेल्या आहेत, त्या कंडिशन्स फुलफिल केल्या तरच आपण याला अप्लाय करू शकतो. For non-health science postgraduate degree holders, the eligibility criteria shall be as per Rule 12 above. खाली वर एक रूल दिलेला आहे जो MPhilशी होता. ठीक आहे, याच्यामधला रूल तुम्हाला लागू होणार आहे 12 मधला, ज्यांना हेल्थ सायन्समधून ज्यांची ग्रॅज्युएट झालेलं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं नाही आहे त्यांच्यासाठी. फॉर हेल्थ सायन्स पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री होल्डर्स द एलिजिबिलिटी क्रायटेरिया शॅल बी ॲज अंडर, खाली दिलेल्या प्रमाणे असणार आहे. The candidate shall have the postgraduate degree qualification in concerned subject of health science or as the allied subjects notified by the university central councils. ओके, जे युनिव्हर्सिटीने सब्जेक्ट्स दिलेले आहेत त्यांच्यापैकी एकामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री क्वालिफाय केलेली पाहिजे कॅन्डिडेट्सनी. द कॅन्डिडेट्स हॅव्हिंग पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा रजिस्टर्ड इन कन्सर्ट शेड्यूल ऑफ द ॲक्ट रिस्पेक्टिव्ह सेंट्रल काउन्सिल or the diplomat in national board qualification shall also be considered eligible only if such candidates have published minimum 2 research papers in national or international indexed scientific journal with ISN number. ओके, इथे असं दिलेलं आहे की ज्यांचं DNB मधून क्वालिफिकेशन झालेलं आहे ते सुद्धा याच्यासाठी इलिजिबल आहेत, पण त्यांचे मिनिमम 2 रिसर्च पेपर हे नॅशनल किंवा इंटरनॅशनल जर्नल सायंटिफिक जर्नलमध्ये
पब्लिश झालेले असावे विथ ISSN नंबर सोबत. ठीक आहे. The candidates having postgraduate degree qualification in allied subject in health science as enumerated in Annex 6 and the subjects may be specified and updated by the university incorporating it in the list contained in the said annexure from time to time. वेळोवेळी जे annexure चेंज होत असेल किंवा त्यात जे सब्जेक्ट्स दिलेले असतील त्याच्यातूनच तुम्ही PG पास केलेलं असावं. ठीक आहे. त्यानंतर आहे ॲज पर अप्रूव्ड लिस्ट द PhD स्कॉलर्स प्रोसेसिंग द पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री फ्रॉम फॉरेन युनिव्हर्सिटी shall be required to submit the equivalence certificate to Indian postgraduate degree from the respective central council. आता जे PhD स्कॉलर आहेत किंवा जे अप्लाय करतायत त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएट जर बाहेरच्या युनिव्हर्सिटीमधून केले असेल फॉरेन युनिव्हर्सिटीमधून तर त्यांना सुद्धा अलाउ केलं जाणार आहे या एंट्रन्स टेस्टसाठी. पण त्यांना जे इंडियामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री आहे त्याच्याशी रिलेटेड त्याच्याशी कम्पेअरमध्ये जी डिग्री आहे त्याचं सर्टिफिकेट त्यांना तिथे द्यावं लागणार आहे. ओके. If the member of any authority of the university applying to be registered for PhD degree, then he shall not participate or vote any point of item discussion related to PhD degree before any authority or committee or subcommittee of university. जर या युनिव्हर्सिटीमधून कोणी PhD साठी अप्लाय करत असेल जे ऑलरेडी तिथे काम करतायत तर त्यांना या एक्झामबद्दल डिस्कशनमध्ये भाग घेता येणार नाही. In case any candidate who is PhD guide or research supervisor of the university and intend to seek admission for PhD degree, he shall not enroll any PhD student under him till such time is completed his PhD degree. ठीक आहे. एखादे PhD गाईड आहे किंवा सुपरवायझर आहे and intend to seek admission for PhD degree, त्यांना जर इथे ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यांना ॲज अ स्टुडंट म्हणून एनरोल करता येणार नाही. ठीक आहे. त्यानंतर ड्युरेशन काय आहे. ड्युरेशन ऑफ एमफिल अँड PhD कोर्स. ड्युरेशन ऑफ एमफिल प्रोग्राम शॅल बी मिनिमम ऑफ 2 consecutive सेमेस्टर और 1 year ऑफ मॅक्झिमम ऑफ 4 consecutive सेमेस्टर और 2 years म्हणजे 2 वर्ष. ठीक आहे. आणि 4 सेमिस्टर असे ड्युरेशन असणार आहे. द डेट ऑफ जॉईनिंग कॅन्डिडेट ॲट रिकग्नाइज रिसर्च इन्स्टिट्यूट शॅल बी ट्रीटेड ॲज अ प्रोव्हिजनल डेट ऑफ रजिस्ट्रेशन ॲज डिक्लेअर बाय द युनिव्हर्सिटी. म्हणजे ज्या दिवशी कॅन्डिडेट्सने जॉईन केलं आहे त्याच दिवशीची डेट पकडली जाईल. ठीक आहे. जी रजिस्ट्रेशनची डेट युनिव्हर्सिटीकडून पब्लिश केलेली आहे ती. हावेवर द ॲक्च्युअल टर्म ऑफ PhD कोर्स ऑफ सिलेक्टेड PhD स्कॉलर shall be deemed to start from the date of approval of the synopsis of his thesis. म्हणजे सिनॉप्सिस जेव्हा अप्रूव्ह होईल त्या दिवसापासून PhDचा कोर्स चालू झाला असं म्हणावं लागेल. ठीक आहे. The PhD scholars shall only be allowed to submit the thesis after completion of 3 years of full-time candidate and 4 years part-time candidates from the date of approval of synopsis by the university. म्हणजे PhD scholars thesis कधी सबमिट करू शकतात. तर फुल टाईम जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांनी 3 वर्ष जर कंप्लीट केला असेल रिसर्च तर आणि जे पार्ट टाईम करत आहेत त्यांना 4 वर्षाचा कोर्स पूर्ण केल्यानंतर PhD स्कॉलर्स त्यांचा थेसिस सबमिट करू शकतात. ठीक आहे. इट शॅल बी मॅन्डेटरी फॉर ऑल स्कॉलर्स टू सबमिट 6 मंथली प्रोग्रेस रिपोर्ट. आता प्रत्येक 6 महिन्याला रिपोर्ट सबमिट करणं गरजेचं आहे. ड्युली साइन बाय रिस्पेक्टिव्ह गाईड रिसर्च सुपरवायझर. गाईड्स आणि रिसर्च सुपरवायझर यांच्याकडून साईन करून तो जो आपला रिपोर्ट आहे तो तिथे पब्लिश करणं गरजेचं आहे एव्हरी 6 months. ओके. आफ्टर एव्हरी 6 months co-guide co-supervisor are case may be head of department and head of the institutional submission. या सगळ्यांच्या सहीनी किंवा यांच्यातल्या कोणाच्या तरी सहीनी तो रिपोर्ट किंवा मंथली प्रोग्रेस रिपोर्ट तुम्हाला सबमिट करायचा आहे एव्हरी 6 months. ओके. The minimum duration of submission of thesis shall be 6 years. जास्त मिनिमम मॅक्झिमम किती असला पाहिजे 6 yearsचा. फुल टाईम अँड पार्ट टाईम कॅन्डिडेट्स फ्रॉम द डेट ऑफ अप्रुव्हल ऑफ द सिनॉप्सिस. However, the same may be further extended for the maximum period of 2 years for full time and part time candidates. जास्तीत जास्त तुम्ही 2 वर्षापर्यंत याचा कालावधी वाढवू शकता PhD करण्याचा. 1 year each at the time after submission of valid justification by the PhD scholar by the paying prescribed fees as determined by the university. पण कसं जिथे तुम्हाला म्हणजे प्रॉपर जस्टिफिकेशन द्यावं लागणार आहे की तुमची PhDचा कालावधी तुम्हाला का वाढवून पाहिजे यासाठी.
ओके, आणि फीससुद्धा तुम्हाला त्याची पे करावी लागणार आहे. आफ्टर द लॅप्स ऑफ एक्सटेंडेड पिरियड नो फर्दर एक्सटेन्शन शॅल बी ग्रँटेड. तो पिरियड संपल्यानंतर म्हणजे 2 वर्ष देखील वाढवून तुम्हाला जर आणखी PhD साठी वेळ हवा असेल तर तो तुम्हाला मिळणार नाही आहे. ओके, द रजिस्ट्रेशन ऑफ द स्कॉलर शॅल स्टँड कॅन्सल्ड इफ द PhD स्कॉलर वाईज to pursue PhD course thereafter, then he shall have to register again a fresh candidate. जर असं झालं, वेळ जर संपून गेली तर तुमचं तिथे रजिस्ट्रेशन जे आहे ते कॅन्सल होईल आणि पुन्हा नव्याने तुम्हाला प्रोसिजरमध्ये भाग घ्यावा लागणार आहे फ्रॉम द स्टार्टिंग PhD एंट्रन्स टेस्ट. ओके ओके. Women candidates may granted maternity leave or the child care leave up to 240 days once the entire duration of MPhil PhD course in addition to relaxation refers above. ओके, PhD मध्ये सुद्धा मॅटर्निटी लीव तुम्हाला अलाउ केलेली आहे या युनिव्हर्सिटीच्या ऑर्डिनन्समध्ये. ओके, आणि तुमचं फुल टाईम कॅन्डिडेटचे जे आहे ते तुम्ही पार्ट टाईममध्ये कन्वर्ट करू शकता किंवा पार्ट टाईम जे आहे ते फुल टाईममध्ये कन्वर्ट करू शकता. आता प्रोसिजर ऑफ द ॲडमिशन काय आहे PhDच्या. पहिला आहे एंट्रन्स टेस्ट अँड पब्लिकेशन ऑफ मेरिट लिस्ट. जी एंट्रन्स टेस्ट आहे ज्याचं नोटिफिकेशन आलेलं आहे ते नोटिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला ही एक्झाम द्यावी लागणार आहे. एक्झामचा रिझल्ट कसा लागणार आहे तर मेरिट लिस्ट जी आहे ती वेबसाईटवरती पब्लिश केली जाणार आहे. ओके, फॅकल्टी वाईज ओके, त्याच्यानंतर मेरिट लिस्ट लागणार आहे. अजून दिलेले सेपरेट टर्म्स अँड कंडिशन फॉर एंट्रन्स टेस्ट शॅल बी नोटिफाईड अँड डिक्लेअर फॉर दोज स्टुडंट्स हू आर क्वालिफाईड UGC नेट, GRF, UGC CSIR नेट, ओके, स्लेट, गेट, टीचर फेलोशिप होल्डर, आयुष नेट or who have passed MPhil program. Similar procedure shall be adopted in respect of entrance test for MPhil program. Okay, the entrance test shall be qualifying test with 50% qualifying marks. म्हणजे 100 मार्क्स तुम्हाला पाहिजेत कारण 200 मार्क्सची एक्झाम आहे आणि 50%ला क्वालिफाईंग मार्क आहेत in both paper 1 and paper 2. PET examination for the candidates of open category and 45 marks in PET examination for candidates belonging to the reserve category. म्हणजे 50% मार्क्स हे क्वालिफाईंग मार्क्स आहेत ओपन कॅटेगरीसाठी आणि रिझर्व कॅटेगरीसाठी 45% मार्क्स तुम्हाला आवश्यक आहेत क्वालिफाय होण्यासाठी. देन आफ्टर द MPhil and PhD entrance test, merit list of the candidates highest to the lowest merit list shall be displayed on the university on its website. वेबसाईटवरती ही मेरिट लिस्ट लागणार आहे. ठीक आहे, हायेस्ट टू लोवेस्ट. The university may publish notification for inviting applications. ठीक आहे, जे ऑलरेडी 21 मे पर्यंत रजिस्ट्रेशन झालेलं आहे. Application of candidates of subjects other than specified subjects may university shall be rejected and co-correspondence shall be entertained if that behalf by the university. The entrance examination shall be conducted at the headquarters of the university. Headquarters जिथे आहे युनिव्हर्सिटीचं तिथे ही एक्झामिनेशन कंडक्ट केली जाणार आहे. ठीक आहे, द युनिव्हर्सिटी शॅल रिकॉग्नाइज एंट्रन्स टेस्ट फॉर द पर्पज ऑफ ॲडमिशन फुल टाइम पार्ट टाइम PhD कॅन्डिडेट्स. द मोड ऑफ एक्झामिनेशन शॅल बी डिसाइडेड बाय द युनिव्हर्सिटी फ्रॉम द टाइम टू टाइम. म्हणजे जो एक्झामिनेशनचा मोड आहे ऑफलाईन की ऑनलाईन तो मोड युनिव्हर्सिटी वेळेवर ठरवेल. द एंट्रन्स टेस्ट शॅल कन्सिस्ट ऑफ 2 पेपर्स हॅव्हिंग मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स ॲज स्टेटेड बिलो नेमली. ओके, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्सची एक्झाम असणार आहे म्हणजे MCQ टाईप. पेपर 1, पेपर 2, सेक्शन A, सेक्शन B ज्याला म्हणू शकतो. पेपर 1 100 मार्क्स, 50 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स ऑफ 2 मार्क्स each, टाइम ड्युरेशन 1 hour, जनरल ॲप्टिट्यूड अँड रिसर्च मेथोडॉलॉजी. पेपर 2 100 मार्क्स, 50 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स ऑफ 2 मार्क्स each, टाइम ड्युरेशन 1 hour. म्हणजे 2 hours टोटल ही एक्झाम असणार आहे 200 मार्क्ससाठी 100 क्वेश्चन्स. ओके, सेकंड पेपर नॉलेज टेस्ट ऑन पोस्ट ग्रॅज्युएशन सब्जेक्ट अप्लाइड बाय द कॅन्डिडेट्स. ओके, दोन्ही पेपरला कॅन्डिडेट्सने अप्लाय म्हणजे काय म्हणताय ॲपियर झालं पाहिजे. In case the university is in receipt of more than one application from a candidates for PhD entrance test, then such candidates shall have to submit the option form
अँड ही शॅल बी रिक्वायर्ड टू अपेअर ओनली वन ऑप्टेड सब्जेक्ट. म्हणजे दोन सब्जेक्टसाठी जर तुम्ही अप्लाय केलं असेल तर त्यातली फक्त एका सब्जेक्टसाठी तुम्हाला एक्झाम देता येणार आहे. रिगार्डिंग द रेमिटन्स अँड रिफंड ऑफ फीस रिसिव्ड इन रिस्पेक्ट ऑफ सच कॅन्डिडेट्स, it shall be determined by issuing notification by the university firm. Okay, the university shall publish the general merit list entrance test on its official website, which shall be valid for the period of 6 months. जी लिस्ट असणार आहे ती 6 months साठी व्हॅलिड असणार आहे. त्याच्यानंतरची प्रोसेस करण्यासाठी तुम्हाला 6 महिने दिले जाणार आहेत. ॲडमिशन शॅल बी डन बेस्ड ऑन जनरल मेरिट लिस्ट एंट्रन्स टेस्ट अँड पर रोस्टर पब्लिश बाय द युनिव्हर्सिटी. ठीक आहे. Final selection of candidates and allotment of the research guide. The university shall publish first admission schedule after publication of paid merit list on official website. Official website वरती एकदा मेरिट लिस्ट गेल्यानंतर तिथे तुम्हाला पुढच्या प्रोसेससाठी डेट दिली जाईल. ठीक आहे. पिरियड दिला जाईल. जनरल गाईडलाईन्स मिळतील. The candidate shall submit his preference for his choice research center. रिसर्च सेंटरसाठी तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता तिथल्या सीट्स बघून. ठीक आहे. द युनिव्हर्सिटी शॅल प्रिपेअर सब्जेक्ट वाईज सेंटर वाईज डिस्ट्रीब्युशन लिस्ट ऑफ कॅन्डिडेट्स. त्यानंतर युनिव्हर्सिटी लिस्ट पब्लिश करेल सब्जेक्ट वाईज सेंटर वाईज. ठीक आहे. The research center shall communicate the list of admitted students within the time schedule published by the university. Okay. ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट झाल्यावर वेटिंग लिस्ट सुद्धा लागणार आहे जी पुढच्या 6 महिन्यांसाठी व्हॅलिड असेल. रजिस्ट्रेशन फॉर्म सोबत तुम्हाला रिटेन्शन फॉर्म सुद्धा सबमिट करायचा आहे जेव्हा तुमचा ॲडमिशन प्रोसेस स्टार्ट होईल ॲक्च्युअलमध्ये. ठीक आहे. नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट लागणार आहे तुम्हाला. ठीक आहे. नंतर पुढे चेंज ऑफ रिसर्च सेंटर चेंज करण्याबद्दल काही गाईडलाईन्स आहेत त्या दिलेल्या आहेत. त्यानंतर प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन, कोर्स वर्क कसा असणार आहे पुढचा तो दिलेला आहे. क्रेडिटचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे ते दिलेलं आहे. सबमिशन ऑफ सिनॉप्सिस तो कधी सबमिट करायचा आहे, कसा सबमिट करायचा आहे त्याची इन्फॉर्मेशन, त्याचे काही गाईडलाईन्स दिलेले आहेत. चेंज ऑफ रिसर्च टॉपिक, फायनल रजिस्ट्रेशन, मॉनिटरिंग ऑफ रिसर्च वर्क, ॲन्युअल प्रोग्रेस रिव्ह्यू ऑफ PhD रिसर्च स्कॉलर, pre-MPhil PhD viva voice and presentation, submission of draft thesis, dissertation, verification of plagiarism, submission of final dissertation thesis, appointment of examiner and referees, evaluation of dissertation thesis. या सगळ्यांबद्दल गाईडलाईन तुम्हाला या ऑर्डिनन्समध्ये दिलेली आहे. ठीक आहे. 1/2020 या ऑर्डिनन्समध्ये तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन मिळेल. ठीक आहे. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक शेअर करते ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन मिळणार आहे. ओके. तर अभ्यासाला लागूया आपण. ही एक्झाम जी आहे ती टेंटेटिव्ह डेट आपण सांगू शकतो 27 ऑगस्ट मंथमध्ये एक्झाम होईल अशी आपण एक अपेक्षा करू शकतो. ठीक आहे. तर स्टडीला लागूया. डिटेल इन्फॉर्मेशनसाठी डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा. थँक्यू.